नमती बाजू घेऊन आमची अस्मिता आमच्या ताब्यात देईल. अस्मिता असलेलं महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या, यासाठी बाहेर देशातल्या बौद्ध राष्ट्रातून भारतातून जे काही जन आंदोलन आता तयार झालेलं आहे आणि हे जन आंदोलन पाहता त्यामुळे बुद्धगया जरी आमची असली, सम्राट अशोकाने बांधलेलं ते विहार जरी आमचं असलं तरी ते विहार पुन्हा आमच्या ताब्यात आम्हाला घेण्यासाठी मोठमोठे आंदोलन उभे करावे लागतील. इथल्या सरकारला तर ते नको आहे, त्यांना तुमच्या विहाराला मंदिरच ठेवायचं आहे. कारण 1949 चा जो कायदा आहे, 49 चा कायदा तोही तोच सांगतोय आमचा एकही माणूस तिथं अध्यक्ष सोडावं, सदस्य पण नाही. 2 दिवसापूर्वी पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी यांचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला. पूजनीय भंतेजीने सुद्धा तिथे सवाल उठवला. ते म्हणाले, नुकतंच बांधलेलं तुम्ही राम मंदिर, अयोध्येला जे राम मंदिर बांधलंय त्या राम मंदिर कमिटीमध्ये विशुद्धानंद बोधी जायला तयार आहेत, आम्हाला तुम्ही घेणार का? आम्हाला मंदिराची गरज नाही, आम्ही आमच्या बुद्ध विहारासाठी रस्त्यावर लाखोच्या संख्येने येऊ. ही ताकद इथून पुढे आम्हाला येतो. आणि तिथे गेल्यानंतर जे काही तथागत सम्यक संबुद्धांचं विद्रुपीकरण तिथल्या लोकांनी चालू केलेलं आहे, तर त्यासाठी सुद्धा आम्हाला आवाज उठवावा लागेल. 5 वर्ष झाले अजून काऊन नाही आले मी? आता 8 वाजता मी काय उत्तर देऊ? आता मी सांगितलं भंतीजी राजकारणात आमचं काहीच नाही, आमची कुणी बोला काही नाही आणि आम्ही कशातच नाही बोले, पण शूट क्यों बोले हो बोलो. आता मला विचारू लागले. आता मी म्हणलं ते काऊन खोटं बोलले मी कसं सांगू? त्यांनी रात्रीच्या 2 वाजेपासून सकाळच्या 5 वाजता मला झोपून दिलं नाही. म्हणून मला माहित आहे की अनागारी धर्मपालांना किती वाईट वाटलं असेल की भारतीय लोक जे बोलतात लीडर लेवलचे ते सफाईदार कसे खोटं बोलतात हे त्या बाबांची अनागारी धर्मपालाची अजून भेट झाली नाही. पुढे सांगतो टप्प्याटप्प्यानं, कारण ते त्यांच्या थ्रू गेले. पण नेहरूने मात्र त्यांना वचन दिलं होतं की देश को आजाद होणे दो. कारण नेहरूंना आतून माहित होतं की मलाच पंतप्रधान करणार आहे, म्हणून वल्लभभाई पटेलाला किती मतं पडो मीच होणार आहे, त्यांना आतून माहित होतं. हे तुम्हाला इतिहास माहित असेल तर नंतर माहित होतं. नंतर काय झालं, अनागारी धर्मपाल हुशार होते, त्यांनी थांबले नाही, त्यांनी कोर्टात केस टाकली आणि त्यांनी राजकीय लेवलवर आणि न्यायालयीन लेवलवर दोन्ही बाजूने एक अनागारी धर्मपाल लढत होते. अनागारी धर्मपाल जेव्हा लढू लागले, विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते. शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आता वेळ 5 वाजण्याच्या बेतात आहे. आपण वेळेच्या आत आपलं हे जे निवेदन आहे हे ऑफिसमध्ये पोहोचलं पाहिजे. आपण केवळ फक्त बोलण्याच्या वेळेमध्ये गुंतलो. मुख्य जे आपलं ध्येय आहे ते 5 वाजेच्या नंतर सफल होणार नाही. यासाठी आता जास्त बोलणे उचित नाही. बोलायला खूप काही बोललं जातं, पण ते जे बोललं गेलं ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे. अन्यथा केवळ फक्त बोलून बोलून टाळ्या मिळवायच्या आणि वेळ वाया घालवायचा, आतापर्यंत हेच झालेलं आहे. तर ठोस पाऊल उचलण्यासाठी आपण आपली जे काही पद्धत आहे ती अत्यंत शिस्तबद्ध असली पाहिजे आणि त्यामधून आपण हे पाऊल उचलले पाहिजे. आपल्यामध्ये सांगितलं असली पाहिजे, आदेशाचं पालन करण्याची आपली क्षमता असली पाहिजे. कोण आपल्याला आदेश करतात त्यांचा सन्मान करण्याची आपल्यामध्ये तेवढी विद्वत्ता असली पाहिजे. या गोष्टीचा जर कुठे ताळमेळ लागत नसेल आणि आंदोलन आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करून तर ते सक्सेस होईल का नाही ही खूप मोठी एक शंका आहे. तर त्यासाठी आपले
अहंकार, मीपणा, गर्व या गोष्टी बाजूला ठेवायच्या. एक सांगितलं निर्माण करायची. बाबासाहेबांचा जो आदेश आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या त्रिविध शिक्षेचं खऱ्या अर्थानं इथे पालन होणे अत्यंत अनिवार्य आहे. जर या गोष्टीचं पालन होत नसेल, बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या वेळेपासून सांगून आता त्याला अनेक वर्ष लोटलेली आहेत, पण त्याचं पालन कुठे होतं, कधी होतं, याचा काही कुठे ठाव ठिकाणा लागत नाही, दिसत नाही समाजामध्ये. त्यामुळे आपण सगळे विस्कळीत आहोत आणि कोणतंही आपलं जे काही ध्येय धोरण असेल ते सफल होत नाही, हे त्याची कारण आहे. देवता सब धर्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोती भवन्तु ते. धन्यवाद. भिक्खुनी संघाच्या प्रतिनिधी म्हणून पूजनीय भिक्खुनी धम्मदर्शना महादेवी हा सोबत जाते श्रेष्ठ मंडळामध्ये. त्याचबरोबर कृष्णाभाऊला राग आला, पण सोबत कृष्णाभाऊ बनकर सुद्धा जाते. धन्यवाद. वंदनीय भंतेजी, आज भिक्खू संघाच्या वतीनं धरणे आंदोलन आयोजित केलं. काय मागणी तुमची आणि पुढची रणनीती काय राहणार? बघा, हे आंदोलन खूप दिवसापासून चालू आहे आणि आता हे आंदोलन असं म्हणावं लागेल शेवटच्या टप्प्यामध्येच आम्ही घेऊन जात आहोत. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, संयम बाळगला आणि शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे. इथून पुढे सुद्धा आम्ही शांततेचाच मार्ग अवलंबणार आहोत, कारण की आम्ही तथागत सम्यक संबुद्धाचे शिष्य आहोत, जे जगामध्ये सुख, शांती, मैत्री भावना शिकवतात. तर आमची सुद्धा हीच अपेक्षा असते की या जगामध्ये सुख, शांती, आनंद नांदावा आणि भारतभूमीमध्ये जिथं बुद्ध उत्पन्न झालेले आहे त्या बुद्धभूमीमध्ये तेथील समाजासाठी एक समतेचा, शांततेचा आणि आनंदाचा मार्ग त्यांना प्राप्त व्हावा, यासाठी भिक्खू संघ भिक्खू संघ कटिबद्ध आहे. आणि आमचा जो काही न्याय मार्ग आहे, बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन व्हावं, यासाठी भिक्षुगण सर्वतोपरी प्रयत्न करून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा आमचा पक्का निर्धार आहे. जर आम्हाला कोणत्याही स्तराला जावं लागलं मुक्ती आंदोलनासाठी, तर आम्ही भिक्खू संघ तयार आहोत. आमच्यासोबत केवळ फक्त भारतीय भिक्खू संघच नव्हे, तर देश विदेशातील सर्व भिक्खू संघाचा आम्हाला पाठिंबा आहे. आणि देश विदेशातील उपासक उपासिकासुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत सहकार्य करत आहेत आणि मदत करत आहेत. सर्व बौद्ध जगताचा हा अस्मितेचा प्रश्न आहे की बुद्धविहार हे मुक्त झालंच पाहिजे. जे ब्राह्मण पंडित यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यापासून ते मुक्त झालं पाहिजे. तिथे कोणतेही हिंदू धर्माचे, ब्राह्मण धर्माचे कर्मकांड, अंधश्रद्धा, अंधविश्वास तिथे पसरवले गेले नाही पाहिजेत. त्याला शासनाने पायबंद घातला पाहिजे. आणि तेथे जे काही पंचध्यानी बुद्ध आहेत त्या पंचध्यानी बुद्धांना एक कोणतंही भगवं वस्त्र टाकून, कोणतेही वेगळे वेगळे वस्त्र टाकून ते पंच पांडव आहेत असं दाखवण्याचं जो कारस्थान आहे हा अत्यंत निंदनीय आहे. तर याची बौद्ध जगत नोंद घेत आहे आणि बुद्ध इतिहास त्यांना माहिती आहे की हे पंच पांडव नाहीत, तर हे पंचध्यानी बुद्ध तिथे आहेत. सम्राट अशोक यांनी त्या बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे आणि हजारो वर्षापासून त्याचं बौद्ध लोकांनी जतन केलेलं आहे. बौद्ध भिक्षूंनी पूजा वंदना केलेली आहे आणि तेथे शिवलिंग बसवावं आणि त्या शिवलिंगाची पूजा व्हावी, तेथे कर्मकांड व्हावेत, त्याचे नैवेद्य साध्य पक्ष करावं, पिंडदान करावं, ही मोठी दुःखाची बाब आहे. आणि हे बुद्ध अस्मितेला एक डावलून त्यांना ब्राह्मणीकरण करण्याचा हा कट कारस्थान आहे. तर असे कट कारस्थान होऊ नयेत. बुद्ध विहार हे बौद्धांच्याच ताब्यामध्ये देण्यात यावं
तेथे जे काही व्यवस्थापन आहे हे बौद्धांच्याच आधिपत्याखाली चालावं, यासाठी जसं बाकीच्या धर्मांना त्यांचं धर्मस्थळ सांभाळण्याची जी स्वातंत्र्यता आहे तोच अधिकार आम्ही मागत आहोत. आम्ही काही आमचा अधिकार मागून कोणावरती अन्याय अत्याचार करत नाही, हे पहिलं गोष्ट त्यांनी ध्यानात घ्यावं. आमच्या अधिकारासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊन आमचा अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आमचं शासनाला सांगणं आहे. शासनाने याची योग्य दखल घ्यावी आणि योग्य आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. सर आपलं नाव बदंत बोजपालो महास्तवीर, ऑल इंडिया भिक्खू संघाचे संघ नायक. धन्यवाद. दाजी चला. अयोध्या येथे एक महाबोधी विहार आहे, तेथे BTMCचा कायदा लागू आहे. तो वास्तविक पाहता BTMCचा कायदा तो काही उचित नाही यावेळेला, कारण तो ब्रिटिशाच्या काळामध्ये बनलेला कायदा आहे. ज्यावेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होता. आता भारत बौद्ध झालेला आहे आणि त्या भारतीय राज्यघटनेनुसार जे जे धर्मस्थळ आहेत त्या त्या धर्मीय लोकांच्या ताब्यामध्ये आहे. तर बौद्धगया येथील हे बुद्धविहार हे बौद्ध लोकांच्याच ताब्यामध्ये असावं. तेथे जे काही अन्य धर्मीय ब्राह्मण पंडित बसवलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी कब्जा करून आहेत, तर त्यांना तिथून हटवून ते केवळ फक्त बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये द्यावं, जेणेकरून तेथे जे काही सुधारणा होईल ती योग्य पद्धतीने होईल. पण तसं होण्यासाठी हे सगळा अडथळा हे बाकीचे लोक निर्माण करत आहेत. आता वास्तविक पाहता बुद्धाचा धर्म हा शांततावादी धर्म आहे. आम्ही त्यांचे पाईक आहोत, आम्ही त्यांचे अवगुजावी करणारे लोक आहोत. तर त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं भारताच्या भूमीमध्ये असं समाज तेढ उत्पन्न झालं नाही पाहिजे. आणि त्या ठिकाणी काही ब्राह्मण पंडित तिथं जे आहे त्या कमिटीमध्ये ते तिथं पिंडपात करतात, शांतपक्ष करतात. तिथे जे काही बौद्ध मूर्त्या आहेत त्यांना वेगवेगळे वस्त्र घालून ते हे पाची पांडव आहेत असं म्हणून बुद्धाची अवमान करतात. तर ह्या गोष्टी बौद्ध जगातील जे काही बौद्ध लोक आहेत त्यांना हे त्यांच्या काळजामध्ये कुठेतरी हे जखम करत आहे. तर सगळे लोक याच्या विरोधामध्ये उद्रेक करण्याच्या ऐवजी शांततेच्या मार्गाने भारतीय जे संविधान आहे, भारतीय जे काही राज्य आहे, म्हणजे ज्याला आपण मोदीचं राज्य म्हणू शकतो, तर त्यांनी याच्यावरती योग्य दखल घ्यावी, योग्य काळजी घ्यावी आणि हा प्रश्न निकाली काढावा. अनेक वर्षापासून हा प्रश्न तसा प्रलंबित आहे. तर त्यासाठी आमचा जी मागणी आहे सर्व भारतीय बौद्ध भिक्खूंची, भारतीय बौद्ध लोकांची, तसंच आमच्यासोबत जे काही बौद्ध देशातील लोक जोडलेले आहेत, बौद्ध भिक्खू जोडलेले आहेत, त्यांची सुद्धा मागणी आहे की हे बुद्धविहार फक्त बौद्ध लोकांच्याच ताब्यामध्ये असावं आणि ते 1 कोटी जाओ 1.5 कोटी वापस आओ, लेकिन 2 साल रुकना पड़ेगा. पूर्ण औरंगाबाद